तर मित्रांनो, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि जुगनू निघाला होता रुद्रायणी जायले, पण घरच्याची एक काम आलंच. म्हणजे जुगनू बाहेर निघाला आणि घरच्याने काम दिलं नाही असं होऊ शकत नाही. कधी बी बाहेर निघाला तर काही ना काही काम घेऊनच निघायला लागते. तर ते जाऊ द्या, पण आपण आता आलो देवीचे दर्शन घेत, कारण इथं आपल्याला दिसल्या खूप सुंदर सुंदर अशा देवीच्या मूर्त्या ज्या की अजून तयार व्हायच्या आहेत. आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे, आता रात्री या तयार होऊन जातील. इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. मग इथून निघालो भाऊ पुढे रुद्रायणीच्या रस्त्यानं. आपला अक्षय होता आणि आपण तो बस दोघच जण निघालो भाऊ. आणि इथं रस्त्यात एवढा भारी व्ह्यू होता, पण पहिले जो रस्ता लागला असं वाटलं बाप्पा काय मस्त रस्ता आहे. नंतर पाहिलं तर देवा देवा काय बेकार रस्ता लागला. पण म्हटलं जाऊ द्या, देवीसाठी एवढं तर चालतच राहते. मग आम्हाला रस्ते माहीत नव्हते एक तर, म्हणजे दरवर्षी जातो पण आम्ही तिकडच्या रोडनं जातो, यावर्षी इकडच्या रोडनं आलो तर लय भारी वाटू राहिलं. तर आता आपल्याला दिसलं भाऊ मंदिर आणि लय खुशी झाली. मग म्हटलं चला पोचलो आपण मंदिराजवळ एकदाच. इथं भाऊ मस्त मेला बिलाही लागणार आहे. पहिला दिवस आहे त्याच्याने एवढी गर्दी नाही आहे. म्हटलं पायऱ्या पाहून तर दरवर्षी भाऊ थकतेच माणूस, कारण लय पायऱ्या तिथं चढता चढता मी पुरा बेजा होऊन जातो. मध्ये थांबाच लागते, कारण एवढ्या पायऱ्या चढायची भाऊ सवय नसते आपल्याला. दररोज थोडी ना आपण एवढ्या पायऱ्या चढतो, घरी थोडी एवढ्या पायऱ्यात. तर मग इथं आलो भाऊ, इथं मस्त केला जराशा की काही माकडं दिसले नाही. मग मीनच माकडासारखे थोडेसे चाले गेले. म्हटलं चला माकडाची कमी आपण पूर्ण करून देऊ. मग भाऊ इथून पुढे पोचलो भाऊ आता वरती. आणि जसं देवीचं मंदिर दिसलं तसं बरं वाटलं. म्हटलं पोचलो बा एकदाच वरती. मग भाऊ म्हटलं चला पाय वगैरे इथून दर्शन करू. एका काकाला विचारलं, म्हटलं या मंदिराची काही स्टोरी वगैरे, तर ते बोलले तर स्टोरी वगैरे तर माहित नाही, पण इथे एक गोष्ट आहे म्हणे, म्हणजे खाली एक तलाव आहे म्हणे, तिथं फक्त कमळ उगतात म्हणे. म्हटलं वाला मस्त स्टोरी सांगितली. मग काकाचा धन्यवाद केला आणि देवीचं दर्शन केलं आणि अजून पुढे जायसाठी निघालो. तर कसा वाटला ब्लॉग सांगा आणि फॉलो करा. जुगनू.